नमस्कार. काय कसं येणं गेलं? आलतो तुमच्याकडे म्हणलं चला. काय काम काढलं? आहे तसं काम म्हणा. कोणतं लोन करताय? म्हणलं एखादं बिझनेस लोन. काय आठवण झाली आमची म्हणताय? काय जरा बिझनेस वाढवा म्हणतोय. ओके. मग म्हणलं आपलं फायनान्सचं नाव ऐकलं होतं हां हां. आणि म्हणलं चला बघूयात काय मदत करते का काय, नाही का? नक्कीच तुमच्या सेवेत तर आम्ही 100% कधी पण आहे. हां. available. तर काय विषय की आता बिझनेस ग्रोथ करण्यासाठी म्हणलं घ्यावं लोनची रिक्वायरमेंट आहे. ओके, ओके. तर म्हणलं बघूयात. कितीपर्यंत पाहिजे? साधारणपणे 30-35 लाखापर्यंत. 30-35 लाख. हम्म. ओके. टर्नओव्हर वगैरे किती जातात? माझ्या अंदाजाने काय इयरली आपला 80-90 लाखापर्यंत आहे. 80-90 लाख. हो ओके. ठीक आहे, चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही, करून आणि देऊ शकतो. हो ह्यावेळेस पण जरा गाड्या वगैरे वाढवल्यात, गाड्या घेतल्यात. ओके. तर आता गॅरेजचं रिन्युएशन करायचे आणि आपल्याला व्हील अलाइनमेंट म्हणा बाकीच्या काही गोष्टी वाढवायच्यात. ओके. सध्या गरज आहे ना 3D मध्ये याच्यामध्ये आल्यात तर चालेल ना, काय प्रॉब्लेम तर अशा संदर्भात आहे आपलं काम. काय बाउन्सेस वगैरे काय आहेत का आपले? नाही सगळं क्लिअर आहे. कारण आपण कसं आहे पहिली गोष्ट लोन कधी घेत नाही. ओके. आता काय घ्यायचंय की माणसाची लोन असल्याशिवाय पण प्रगती होत नाही, बरोबर आहे का नाही? नक्कीच नक्कीच. आणि तुमच्या फायनान्सचा सपोर्ट असला अजून थोडीशी प्रगती होईल. निश्चित सपोर्ट राहील तुम्हाला. तर मला सांगा डॉक्युमेंट वगैरे काय लागतील. डॉक्युमेंट्स मला डॉक्युमेंट्स वगैरे सांगाच. ओके, ते मॅडम सांगतील तुम्हाला. ओके. मॅडम आहेत पलीकडच्या कॅबिन मध्ये बसलेल्या, ओके ते सांगतील तुम्हाला. त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स वगैरे कलेक्ट करा, साईन वगैरे लागतील ते साईन द्या, बरं. पेपर ते भरून घेतील आणि ओके. करून देतील सँक्शन. चालेल. किती दिवसात होईल साधारणपणे? एक 3 ते 4 दिवसात होऊन जाईल. अरे वा चांगलंच आहे की मग. हो. आणलेत मी डॉक्युमेंट्स वगैरे, दाखवतो मॅडमला. हा, त्या मॅडम कडे काय अडचण आली तर मला सांगा. नक्कीच नक्कीच ओके. येऊ मग. ओके, धन्यवाद. धन्यवाद. मॅडम तुम्ही येणार आहात का नाहीत माझ्याबरोबर? माझा निर्णय फायनल आहे. स्वामीन तुला मी सांगितलं. मी एकदा गोष्ट बोलली मी शेवटपर्यंत तेच ठाम राहतो त्या गोष्टीवरती. फक्त ड्रायव्हरच करत बसणार आहात का तुम्ही? हो. काय केलं तुम्ही ह्या क्षेत्रात येऊन? आतापर्यंत साधी तुमची गाडी नाहीये ना, राहिला घर नाहीये व्यवस्थित. अगं आज न उद्या होईल ना. कधी? किती वेळ मी वाट पाहायची? ह्या ड्रायव्हरचं काय करायचं ना मला चांगलं माहिती आहे. आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो, ह्या ड्रायव्हिंग वरती मी आज तुला कॉलेजसाठी ह्यासाठी फी पैसे कुठून आणले? ह्या गाडीवरती कमवून तुला पैसे दिलेत मी ह्या गाडीवरती. आणि तू आता म्हणते का ड्रायव्हर म्हणून काय केलंस आजपर्यंत? तुमची शौक पूर्ण करा, तुमचे मोबाईल घ्या, कपडे घ्या, मला फिरायला न्या, मला पिक्चरला न्या. ही गोष्ट कुठून आणली? त्याला पैसे लागत नाहीत? आणि तू सांगते का मला ड्रायव्हर आजपर्यंत काय केले म्हणून? अरे ज्याच्यावर पैसा कमवण्याची लक्ष्मी ना आणि तीच आहे. आणि देवाने मला ड्रायव्हर म्हणून चांगली कला दिली, त्याच्यावर मी आज पैसे कमवतोय. तुझी कसं आहे तुमचं शिक्षण शिकलं, मोठं झालं, प्रगती झाली चांगली, जॉब चांगला लागला की मागच्या माणसाला विसरून जायचं. ज्याच्यावर आपण मोठं झालो ते पण विसरलीस तू. तू काय वचन दिलं तर मला? शेवटपर्यंत तुमची मी साथ देईन, शेवटपर्यंत तुम्हाला सांभाळेन, शेवटपर्यंत तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. तुला बारामध्ये जॉब नव्हते? पता नव्हते मला सांग. पुण्याला जॉबला तू सांगितलं मला मी जॉबला जाऊ का नको? स्वतःच निर्णय तू घेतलास. त्यावेळेस कुठे गेलता शिव? आणि मला म्हणते ड्रायव्हर सोडून दे. आजपर्यंत काय केलं का? राहायला घरदार नाही. अरे कमवेन मी पण भविष्यात. आणि ज्या तुम्ही येणार आहात का नाहीत फायनल सांगा मला. मी तुला 100 वेळा सांगितलं मला यायचं नाहीये. मग मला विसरून जा इथून पुढं. मला नाही तुमच्याशी बोलायचं. काही संबंध नसणार आहे आपला. इथून पुढे आयुष्यात मला कधीही तुमचं तोंड बघायचं नाही आणि दाखवू पण नका मला.
शिव इरा फिनटेक मध्ये तुमचं स्वागत आहे. शिव नाही, शिवाभाऊ, शिव एंटरप्राइजेस. हो शिवा भाऊ, हम्म. काय काम काढलं होतं? हे शिव एंटरप्राइजेस बिझनेस लोन संदर्भात आलो होतो. सरांशी माझं बोलणं झालं आता. लोन काढताय? हो, ही फाईल. अरे वा, टर्नओव्हर तर खूप वाढलाय तुमचा. तसा कमीच आहे, यावर्षी अजून वाढेल. तिथे सुरुवात आहे. लोन साठी मला पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा ITR रिटर्न 3 वर्षाचा, उद्यम आधार लागेल, कार्ड, शॉप ऍक्ट आहे. हो, सर्व डॉक्युमेंट आहेत. ते तुम्हाला मेल करतो. रिक्वायरमेंट कितीची आहे? हे आपलं 35 लाख. 35 लाख एवढे? तशी काही लोनची आवश्यकता नव्हती, पण कोणतरी म्हटलंय की लोन केल्याशिवाय माणूस सुधरत नाही, पण म्हणलं बघा ट्राय करून. आणि तसाही बिझनेस वाढणारच आहे ना. 35 लाख लोन करायला तुम्हाला काहीतरी तारण द्यावं लागेल. मॉर्गेजची काळजी करू नका, गॅरेज आहे माझं, ते करू शकतो आपण. यावरती साईन लागतील तुमच्या. चहा, कॉफी, पाणी तरी? स्वामी मॅडम, आता काय तुमची मजाच आहे. 35 लाखाची केस भेटली तुम्हाला, काय इन्सेंटिव्ह वगैरे आता भेटेल चांगला. अपूर्वा मॅडम, कसे आहे, मला इन्सेंटिव्ह महत्वाचा नाहीये, तर या केसचा जो माणूस आहे तो महत्वाचा आहे. म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? नाही नाही, असं काय नाही, आपलं काम महत्वाचं आहे ना. ओके ओके, हा. चालेल. चला मग, आता लंच ब्रेक झाला, जेवण करून घेऊयात आपण. नाही, मला भूक नाहीये. आता काय 35 लाखाची केस भेटली तुम्हाला, भूक वगैरे कसं काय लागेल तेव्हा? अपूर्वा, असं काय नाहीये ग. बरं, ठीक आहे. मग मॅडम ती केस कोणाकडे आहे? शिव एंटरप्राइजेस. बिझनेस लोन डिपार्टमेंट स्वामिनी मॅडम बघतात, त्यांच्याकडे केस आहे ती हँडलिंग करण्यासाठी. ओके, स्वामिनी मॅडम. हा सर. हा सर. ते शिव एंटरप्राइजेस केस आली आहे ना? हा सर, हे काय? ओके, ठीक आहे. स्टडी वगैरे करा, सिबिल वगैरे चेक करा, लॉग इनची प्रोसेस करून घ्या. जर काही क्वेरी आली तर मला कळवा, ठीक आहे? बाकी काय त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम वगैरे वाटतोय? मी स्टडी करते, ते Okay. मी करते आणि तुम्हाला कळवते. ओके, ठीक आहे, चालेल. त्यांचं गॅरेज आहे ते मॉर्गेज करायचं आहे आपल्याकडे. शिवाभाऊची केस आहे, चांगली केस आहे, ट्रान्झॅक्शन वगैरे आहे, सगळे बिझनेस आहे. हा. तर जरा लक्ष द्या, मोठी केस आहे, आपल्याकडून कुठे गेली नाही पाहिजे. येस ठीक आहे? हा सर. पण आपल्या रूल्सनुसारच आपण करणार आहे, ठीक आहे? हा सर, तसं डेफिनेटली. करून घ्या. ओके मध्ये, ठीक आहे? ठीक आहे, ओके. चला सर, बाय.
बस. मग काय म्हणतोय जॉब? चाललंय व्यवस्थित. व्यवस्थित चाललंय ना? हा. आणि ते फायनान्स कंपनीची रिकव्हरी वगैरे होते का? हा, आता मार्च एंडिंग चालू आहे ना, त्यामुळे सुरूच आहे हा हा हा, recovery. होत नाही ना म्हणून म्हटलं. नाही, आता सध्या चालू आहे. बरोबर. मग ते किती लाखापर्यंत आपलं लोन असतं? किती 40. देता किती तुम्ही? 40 ते 50 लाखापर्यंत होतं. मग त्या लोनसाठी काहीतरी मॉर्गेज ठेवत असाल ना? हा, प्रत्येकाला मॉर्गेज लागतंच. अच्छा. बरं, मग ही फाईल कोणाची आहे? हे हो हो हो. शिवाभाऊ आहे त्यांचे, शिव एंटरप्राइजेस. हो का? हा मग त्यांना पण लोन हवं आहे का? हा, त्यांची रिक्वायरमेंट आले लोन संदर्भात. बरं बरं. ते किती किती लाखाचे आहे? 35 लाख. मग त्यांनी काहीतरी मॉर्गेज ठेवलं असेल ना? हा, मॉर्गेज आहे. गॅरेज त्यांचं मॉर्गेज केलंय. ते मी जाणारच आहे व्हेरिफिकेशनला. हा हा हा, बरं बरं बरं. पण मी काय म्हणतो, अरे काय तुला जॉबची गरज आहे? हा, काका, तेवढं मी शिक्षण केलं ना, शिक्षण झालंय, मग घरात बसून पण वेळ जात नाही ना. श्रेय आहे तोपर्यंत ठीक आहे, पण नंतर तुम्ही पण घरात नसता. बरं बरं. असू द्या, करा करा. चालेल मग. हा या होत्या. हा, ठीक ठीक. शिवाभाऊ काय आया ऊट पहाड के नीचे. आता घोडं मैदान दूर नाही शिवाभाऊ.